तर जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी। पंढरपूरमध्ये प्रशासनाकडून आता मंदिर समिती अंतर्गत पुणे येथील ओम एंटरप्राइजेस कंपनी मार्फत आउटसोर्सिंग पद्धतीने घेतलेले कर्मचारी व मंदिर समितीचे कर्मचारी यांनी मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, चौफळा, नामदेव पायरी यासह संपूर्ण मंदिर परिसरातून निर्माल्य, प्लास्टिक इत्यादी वस्तूंची स्वच्छता केली आहे। तर 2 दिवसातच 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 ते 25 टन कचरा गोळा केल्याने नागरिक, वारकरी व वारकरी संप्रदायातून समाधान व्यक्त केले जाते। यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कोळसा खदानीत काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागतो। आमदार संजय देरकर यांनी प्रत्यक्ष जाऊन खदान कामगारांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। तर कामगारांना कोळसा काढताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। आता तंत्रज्ञान प्रगत झालंय, त्यामुळे आगामी काळात कोळसा उत्पादन वाढेल असा विश्वास देखील आमदार संजय देरकर यांनी व्यक्त केलाय। खाण बंद होण्याच्या मार्गावर नाही, उत्पादन भले कमी असलं, उत्पादन कमी आहे तिथं, म्हणजे जे आपण काय म्हणतो ओपन कास्टला उत्पादन करतो त्यापेक्षा तिथून येण्या जाण्याला, तिथून कोळसा वाहतूक करायला ज्या अडचणी येते आणि कोळसा काढताना जोपर्यंत आपण तिथं बघत नाही की कोळसा कसे काढते, किती त्यांना कोळसा काढताना किती तकलीफ होते, हे जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत हे उत्पादन तर फार कमी असलंही तरी एक सरकारची जी योजना आहे की इन्क्लाइन खदान असली पाहिजे, इथले अनुभव लोकांना अनुभवले पाहिजे आणि हे इथून सुद्धा कोळसा चांगल्या पद्धतीने निघायला पाहिजे। नवीन नवीन आता टेक्नॉलॉजी येत आहे। सुरुवातीच्या काळात आपण बघितलं की कोळसा आपण डोक्यावर काय म्हणतात लोड करून आपण लोड करत होतो, परंतु आजची परिस्थिती आता तिथं लोडर्स आहे, आतमध्ये पूर्ण व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, सर्व व्यवस्था तिथं त्या ठिकाणी लागलेली आहे। त्याच्यामुळे आता हळूहळू उत्पादन वाढेल, आज कमी असलं तरी। नवी मुंबई शहरात अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत आणि केंद्र सरकारच्या स्वच्छता नियमावलीनुसार तसेच वायू प्रदूषण होऊ नये यासाठी निर्देशानुसार कन्स्ट्रक्शन डिमोलिशन वेस्ट प्लांट सुरू करण्यात आला असून 8 तासांमध्ये आपण 150 टन डेब्रिस वर प्रक्रिया करतो। यामध्ये रेती व खडी बाजूला निघते, यामध्ये विटा, पेव्हर ब्लॉक इत्यादी बनवता येतात। तसेच नवी मुंबई मनपाच्या कामामध्ये कंत्राटदाराने हे बनवलेलं साहित्य 20% वापरलंच पाहिजे असा आमचा निर्देश आहे। आधी याला प्रतिसाद कमी होता, मात्र आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष आरादवाड यांनी सांगितले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डेब्रेज पासून आपलं हे पेवर ब्लॉक बनवण्याचा जो प्रक्रिया सुरू केलेली आहे आपल्या डम्पिंग ग्राउंडवर, शहर अभियंता म्हणून काय संकल्प आहे आणि काय आपला मानस आहे यामागे काय सांगाल? आता नवी मुंबईमध्ये बरेचसे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत। तसेच लोक घरात जे रिनोव्हेशन करतात ना, त्याचं जे डेब्रिज पडलेलं असतं ते इतरत्र कुठं पण टाकतात। सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्वच्छता अभियानमध्ये नॉर्म्स आहेत, प्लस एअर पोल्युशन होऊ नये म्हणून 15 फायनान्समध्ये सुद्धा शासनाने निर्देश दिले की तुम्ही CND प्लॅन करा। CND म्हणजे कन्स्ट्रक्शन डिमोलिशन केलेलं जे वेस्ट असतं त्याच्यावर प्रक्रिया करणे, त्याला CND वेस्ट प्लॅन म्हणतात। तर आपण तसा तो प्लॅन केलेला आहे आणि त्याची कॅपॅसिटी आपली 150 मेट्रिक टन पर डे, म्हणजे 8 तास शिफ्ट पकडली तर 8 तासामध्ये 150 टनवर आपण प्रक्रिया करू शकतो। मग त्या प्रक्रियेमधनं बांधकाम साहित्यामधलं रेती बाजूला निघते, खडी बाजूला निघते, खडीमध्ये पण 10 mm पासून 50 mm पर्यंतची खडी वेगळ्याच ठिकाणी बाजूला निघते, रेती बाजूला निघते, तसेच स्टील बाजूला निघते। तर ते हे सगळं साहित्य त्याच्यापासून मग पुनर्निर्माण करू शकतो आपण, त्याच्यात जसे पेवर ब्लॉक करू शकतो, विटा करू शकतो, वेगवेगळे। आता आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, तर त्याच्यात अजून त्याला सांगितलं की तुला अजून काय साहित्य बनवत असेल तर बनवायचं, आणि ते साहित्य बनवलेलं साहित्य महापालिकेचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी कमीत कमी 20% ते साहित्य वापरावं असा आम्ही निर्देश दिलेला आहे। सर, कशा प्रकारचा प्रतिसाद लाभतो आणि लोकांना काय आवाहन कराल तुम्ही नवी मुंबईकरांना? इनिशियली ह्याच्यामध्ये प्रतिसाद फार कमी होता। ह्याच्यामध्ये आम्ही 1 टनापर्यंतचं जे मटेरियल येईल हे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेतो। आम्हाला प्रक्रिया करायला खर्च होतो, पण 1 टनापर्यंत घरगुती असतं ना, समजा तुमच्या घरी आहे, त्यांच्या घरी, माझ्या घरी काय दुरुस्त चालू आहे, तर 1 टनापर्यंतचं मटेरियल आम्ही फ्री प्रोसेस करतो, त्याच्याकडनं आम्ही नागरिकांना पैसे घेत नाही। परंतु 1 टनापेक्षा जास्त मटेरियल आलं तर त्याला आम्ही त्याला फीस ठेवली आहे आणि त्याला साधारणतः 500 रुपये प्रोसेसिंग चार्ज होतो मटेरियलला, तर त्याला त्यावेळेला आम्ही 500 रुपये वसुली करतो।
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून या निमित्तानं कल्याणमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा बॅनर लावण्यात येतात आहेत। यामध्ये कल्याणच्या आई तिसाई माता पुलावर लावण्यात आलेला एक बॅनर विशेष चर्चेचा विषय ठरलाय। या बॅनरवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मोठे फोटो झळकत आहेत। विशेष म्हणजे या दोघांना राजकारणातील हुकुमी जोडी असा उल्लेख देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा खालापूर तालुका आणि खोपोली शहर कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील उपस्थित कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले। तर विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा खोपोली येथे संपन्न झाला। नवीन दमानं एकत्र येऊन पुन्हा एकदा पक्ष काम करणार, तसेच दगा तर दिला आहे। जर एकत्र लढलो असतो तर युतीची एकही सीट आली नसती। निवडणुकीच्या बाबतीत आम्ही चर्चा करत नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। नरेश म्हस्के 12 दिवसात खासदार झाले, 2.5 लाखांनी निवडून देखील आले। ठाणे लोकसभा शिवसेना महायुतीचा बालेकिल्ला आहे। आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना ठाणे जिल्ह्यात त्यांनी नेलं। राजधानी दिल्लीत सुद्धा भगवा फडकवला। उपमुख्य एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्यात। या ठिकाणी मिळालं आणि म्हणून ठाणे काय, कल्याण काय, पालघर काय, हे सर्व आपले बालेकिल्ले आहेत। कारण आपण सातत्याने काम करत असतो। आजच बघा, राजधानी दिल्लीमध्ये देखील महाराष्ट्रासारखा भगवा झेंडा फडकला आणि दिल्लीवर भगवा फडकला। असत्यावर सत्याचा विजय झाला आणि म्हणून आज मी आदरणीय प्रधानमंत्री, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कारण खऱ्या अर्थाने जे केजरीवाल तिथं मुख्यमंत्री होते, ते अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधातल्या आंदोलनातून लीडर झाले आणि अण्णा हजारेंनी भ्रष्टाचार लोकपालच्या वेळेस आपण पाहिलं आंदोलन, आणि त्याच्यातून ते नेतृत्व उदयास आलं। परंतु त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ सोडली आणि जिथून त्यांचा प्रवास झाला सुरू, की भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये यात्रा सुरू केली, पण ते स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकले आणि तो प्रवास आज संपला। आणि म्हणून किती काही लोकांनी म्हटलं तरी सुद्धा मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण जे या महायुतीचं काम या राज्यात केलं, या कामाची पोचपावती या माझ्या लाडक्या बहिणींनी भरभरून दिली, लाडक्या भावांनी दिली, लाडक्या शेतकऱ्यांनी दिली, लाडक्या ज्येष्ठांनी दिली, लाडक्या या युवकांनी दिली। आणि म्हणून या राज्यामध्ये मला समाधान आहे। 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं, एवढे निर्णय घेतले, ते इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही। एवढे निर्णय आपण घेतले आणि म्हणून मी स्वतः सीएम होतो तेव्हा देखील सीएम म्हणजे मी स्वतःला कॉमन मॅन समजायचो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम केलं। माझं सगळ्यांनाच हे सांगणं असतं की आपण शेवटी खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळे जे होतात या कार्यकर्त्याच्या मेहनतीवर होतात आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे। शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे, धर्मवीर आनंददिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि ती आपण पुढे नेतोय आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि खऱ्या अर्थाने म्हणून आज आपण पाहतोय राज्यातले अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत। राज्यातले अनेक पदाधिकारी, अनेक पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत, आपल्यावर विश्वास दाखवत आहेत आणि म्हणून मगाशी कुणाचं भाषण झालं त्या ताई, त्या
अशी लोक देखील या ठिकाणी शिवसेनेबरोबर येत आहेत, शिवसेनेचं काम पाहून शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत. आणि म्हणून आजच्या या संपूर्ण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये देखील मोदीजींचा आज मोदीजींवर विश्वास दाखवला. खऱ्या अर्थाने ये सब कमाल मोदी गॅरंटी की है. मोदी जे देशासाठी काम करतायत, देशाला पुढे नेत आहेत, या देशाचं नाव पूर्ण जगात मोठ्या अभिमानाने लोक घेत आहेत. या आपल्या देशाचा डंका जगभरामध्ये वाजवला जातोय. आणि म्हणूनच आज दिल्लीमध्ये देखील आज खऱ्या अर्थाने काय ती झाडू नाही आम का आप आदमी आणि दिल्लीच्या जनतेने आपचा झाडून पराभव केला आणि आपचा झाडू बाजूला करून आज दिल्लीकरांनी खऱ्या अर्थाने साफसफाई केली. आता डबल इंजिन सरकार काम करेल. दिल्ली ही आपली राजधानी आहे, आपलं नाक आहे, आपला अभिमान आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, कारण तिथं आपल्याकडे 15 उमेदवार आले होते आम आदमी पार्टीचे आणि धनुष्यबाणावर ते आपल्याकडे उमेदवारी मागत होते. परंतु मी जेव्हा विचार केला की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक विचारधारेचे पक्ष आहेत, मग आपले उमेदवार उभा राहिले धनुष्यबाणावर तर मतांचं विभाजन होईल आणि समोरच्या पक्षाला फायदा होईल. म्हणून आपण एकही उमेदवार उभा केला नाही आणि आपण पूर्ण भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने समर्थन केलं, युती धर्म पाळला. इथं नरेश मस्के आहेत खासदार म्हणून. एक चांगला दिवस आज आहे आणि म्हणून मी किशोर पाटकर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि राजकीय काही जास्त बोलत नाही आज, पण एवढंच सांगतो की तिकडे पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य, मी सीएम होतो तेव्हा देखील मी कॉमन मॅन म्हणून काम केलं, कार्यकर्ता म्हणून काम केलं. देवेंद्रजी आता सीएम आहेत, मी आता डीसीएम आहे, पण आता पण मी स्वतःला समजतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाला समर्पित, असंच आपलं काम असलं पाहिजे. आपली नाळ जी सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली आहे ती तुटता कामा नये. आणि म्हणून बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी काय सांगितलं, बाळासाहेबांचा मूलमंत्र काय, 80% समाजकारण, 20% राजकारण. आपण शिवसेना शाखा हे न्याय मंदिर आहे, संपर्क कार्यालय न्याय मंदिर आहे आणि या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक जातीपातीच्या अडल्या नडल्या माणसाला मदत करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मोठ्या विश्वासाने या महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेच्या शाखांचं जाळं निर्माण झालेलं आहे, हे जाळं बाळासाहेबांनी, ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांनी जे जाळं निर्माण केलं, त्या शाखांवर खूप लोकांचा विश्वास आहे. राज्यातील आजचा हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. आता थंडी जाऊन उकाळा सुरू झालाय, त्यातूनही आता थंडी ओसरून सकाळ दुपार संध्याकाळ उकडायला सुरुवात झाली आहे. तर मुंबई पुणे सारख्या भागातही उकाडा जाणवू लागलाय, त्यामुळं आता नागरिकही हैराण झालेत. यामुळं आता काही ठिकाणी अवकाळी पावसाचेही संकेत पाहायला मिळतात आहेत. त्याचसोबतच वातावरणातही ढगाळ राहण्याची चिन्हे आहेत. काही भागात उकाडतंय तरी सुद्धा धुकं आहे. तर मुंबईतही हवा स्वच्छ नाहीये, तेव्हा प्रदूषणामुळे धुक्याचाही थर जमू लागलाय. वातावरणात बदल होत असल्यानं इन्फेक्शनचाही त्रास लोकांना होतोय. त्यामुळं यावेळी याची योग्य ती खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलंय. तर विदर्भातील नागपुरात मात्र काही प्रमाणात तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं उकाडापासून नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. तर मुंबईचा पारा 35 अंश सेल्सिअसवर गेला असून गेल्या काही वर्षात फेब्रुवारी महिन्यात यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यातील हवामान व तापमानात फारसा बदल होणार नसल्याचं हवामान विभागानं कळवलंय.
तसेच पुण्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये पुण्यातील किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान काय आहे हे जाणून घेऊयात. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस पर्यंत राहील. पुढील काही दिवसांमध्ये नाशिकच्या किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भाजपच्या दिल्लीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन. दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांचा खरा चेहरा जनतेसमोर दाखवलाय, तर फुगा फुटण्याचा प्रकार दिल्लीत झालाय अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश बदलतोय, घडतोय आणि ह्याचा अनुभव प्रत्येक राज्याची जनता घेते. हरियाणामध्ये निकाल आले, महाराष्ट्रामध्ये निकाल आले आणि आता दिल्लीच्या जनतेने पण 27 वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार तिथे बसवलेलं आहे. आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमच्या दिल्लीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन की जे काही त्यांनी मेहनत केली, केजरीवालजींचा खरा चेहरा हा जनतेसमोर दाखवला. म्हणजे बोलताना फुगा फुटण्याचा प्रकार आहे तो आज दिल्लीमध्ये झालेला आहे. खोटं बोलून आपण किती काळ बोलू शकतो. शेवटी जनतेला सगळं माहिती असतं आणि जनता योग्य पद्धतीने निर्णय करत असते. त्याचंच प्रतिबिंब आज तुम्हाला दिल्लीमध्ये बघायला मिळालं. केजरीवालजी एकदम आत्मविश्वासाने बोलायचे की मोदीजींना ह्या जन्मात तरी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांना हरवायला जमणार नाही असं बोलणारे आज अरविंद केजरीवाल आज कायमस्वरूपी आपल्या शीशमहलमध्ये बसून मोदीजींच्या नेतृत्वात सरकार कसं बनतंय हे बघणार आहेत. बीजेपीमध्ये जर आले तर स्वागत आहे. असं आहे की हे चर्चेवर तरी प्रतिक्रिया द्यायची नसते. ह्या सगळ्या चर्चा आहेत. आता ह्या चर्चा आपल्याला चॅनल चालवण्यासाठी वापरल्या जातात काय एकंदरीत खरंच काय होणार आहे हे येणारा काळ ठरवेल. म्हणून उगाच चर्चेवर प्रतिक्रिया मी देणार नाही. सर काल काय की काँग्रेसची खरी लायकी काल किती तावातावांनी बोलत होते. जे 3 इडियटचे काल पत्रकार परिषद झाली ती किती तावातावांनी बोलत होते. ही दिल्ली जिथे ते राहतात, राहुल गांधींचं जिथे घर आहे ही त्यांची लायकी आहे शून्याची. आणि महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं होतं. म्हणून काँग्रेस पक्ष आणि इकडला महाविकास आघाडी यांची काय लायकी आहे ही महाराष्ट्राची जनतेने पहिलं दाखवली, आता दिल्लीच्या जनतेने दाखवली. म्हणून आपला जसं तो मराठीत तो एका चित्रपटामध्ये डायलॉग आहे ना, चड्डीत राहायचं, ते आता त्यांना योग्य पद्धतीने लागू होतं. तर तिकडे काल उद्धव ठाकरे राहिले की आता याच्यापुढे जर हिंमत असेल तर आमचे खासदार सोडून टाकू ते नेहमी म्हणतात. आणि मग काल जे 9 ते 8 खासदार जे बसलेले ते आता हळू टप्प्याटप्प्याने त्यांना कळेल की ते जे विश्वास त्यांच्यावर जेवढं दाखवत होते ना त्याच्यामधले काय आता येणाऱ्या दिवसामध्ये किती त्यांच्याबरोबर राहतील हे त्यांना कळेल. असं बोलायचं असतं आणि पण नंतर परिस्थिती वेगळी होते. हो, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या अगोदर पण तेच म्हणायचे आणि मग वज्रमूठ उघडी करून खाजवायला लागलं. चला निघाला. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं पुण्यातील शिवभक्ताकडून ठाण्यात साऊथ स्टाईलचे बॅनर झळकले. शिवभक्त प्रतिष्ठानचे अनिकेत जावळकर यांच्या वतीनं शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्यात. अनोख्या पद्धतीनं या शुभेच्छा त्यांनी दिल्यात. तर शिंदे यांच्या वाढदिवसांच्या आधी ठाण्यात बॅनर झळकल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कल्याणच्या सिटी पार्क हा कल्याणकरांसाठी विरंगुळ्याचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी भाजपने सदस्य मोहिमेचा स्टॉल लावलाय.
भाजपचे सदस्य व्हा आणि सिटी पार्कमध्ये फ्री एंट्री करा असं आवाहन देखील करण्यात आलंय. तर भाजपच्या सिटी पार्कमधील मोहीम ही चर्चेचा विषय ठरली आहे. एखादा पक्ष अशा प्रकारे महापालिकेच्या सिटी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ सदस्यता मोहीम राबवण्याकरिता स्टॉल लावू शकतो का असा प्रश्न आता विरोधी पक्षांकडून विचारला जातोय. काय सांगाल, या ठिकाणी भाजपच्या सदस्य नोंदणीचा तुम्ही उपक्रम राबवत आहेत. सिटी पार्कमध्ये आपण जे मेंबर होते त्यांना फ्रीमध्ये एंट्री ठेवली. काय नेमकं तुमचं या ठिकाणी कशा पद्धतीने सदस्य नोंदणी सुरू आहे? दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर भाजपचे सरकार लागल्यामुळे आम्ही खुश होऊन आम्ही इथे सदस्य अभियान म्हणजे आमचे सदस्य होतात भारतीय जनता पार्टीचे, त्यांचं तिकीट आम्ही स्वतःहून आम्ही पे करतो आहे आणि त्यांना फ्री एंट्री देतो आहे. कारण की भाजपचे सदस्य होतात तेही खुश झाले पाहिजेत, त्यांच्यासाठी आम्ही फ्री एंट्री ठेवली आहे. जो सदस्य होते त्यांच्या तिकीटचे पैसे आम्ही पे करतो आहे. हे आज कधीपासून सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत आजच सुरू केल्या आजच आम्ही दुपारपासून सुरू केली आहे. आतापर्यंत 1000च्या पुढे सदस्य आम्ही नोंदणी केलेली आहे. तुम्ही सिटी पार्कच्या आतमध्ये लावला आहे, त्याचं काही परवानगी वगैरे घेतली? गेट तिकडे आहे ना, तो सिटी पार्कच्या बाहेर लावला. बोला ना. आम्ही जो हे लावलं आहे सदस्य अभियानाचा बोर्ड, तो सिटी पार्कच्या बाहेर आहे गेटच्या. कोणाला त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर बिंदास काही करा, त्याचं आम्ही उत्तर देण्यास सक्षम आहोत. पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथे रहिवाशी सादिक मणियार यांचे मालकीचे घरात अचानक शॉक सर्किटमुळे घराला आग लागली. त्या आगीत त्यांचा पूर्ण संसार जळून खाक झालाय. या सुमारे 2.5 लाखांचे नुकसान झाल्याचं घरमालक सादिक शेख यांनी सांगितलंय. या घराला आग लागल्यानंतर घरात मोठ्या प्रमाणात आगीसह धूर झाल्यानं आगीत 6 महिन्याच्या मुलीला धुरामुळे त्रास झाल्यानं तिला जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घरातील संसार उपयोगी वस्तूंसह संपूर्ण वायरिंग जळाल्यानं घरात आगीसह धूर झाला होता. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सादिक मणियार यांनी सांगितलं की फ्लॅट घेण्यासाठी मी माझ्याकडील पैसे व नातेवाईक यांच्याकडून उसनवारी करून आणलेली सुमारे 2,60,000 रोख रक्कम ही या आगीत जळून खाक झाली आहे. माझ्या घराला आग लागली 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान. तर पूर्ण माझ्या घराचं पूर्ण नुकसान होऊन गेला, पूर्ण खाक होऊन गेला. आज माझी परिस्थिती इतकी बेकट झाली का मला राहायला बी घर नाही, काही नाही, एवढी नुकसान झालेली आहे. परत माझी जी नात होती त्या धूळ आल्यामुळे तिला एकदम दमट येऊन गेलं. जीवाला दगमतली तर तिला मी ॲडमिट करायला जळगावला नेलेलं आहे. आता तिची प्रकृती ठीक आहे. मला माझी इतकी विनंती आहे शासनाला का माझ्या घराला जितकं बी नुकसान झालेलं आहे. किती नुकसान झालं आहे? माझ्या घरामध्ये 2,60,000 रुपये होते. मला जागा घ्यायची होती, ते खरेदीकरता मी ठेवलेले होते. ते पूर्ण खाक होऊन गेले. परत पूर्ण जितके बी संसार वस्तू आहे सगळे खाक होऊन गेले, काही उरलेला नाही आहे. आज मी असं होऊन गेलो का रोडावर आहे मी आता. एवढी माझी परिस्थिती झालेली आहे. घरामध्ये आता भाड्याचा घरामध्ये आहे मी, तर घरामध्ये सुद्धा मी राहू शकत नाही. एवढं घराचं नुकसान बी होऊन गेलेलं आहे. आता असं होऊन गेलो की मी फुटपाथवरच थांबलेलो आणि फुटपाथवरच उभा आहे समजून घ्या. पूर्ण नाते पोतीला घेऊन मुलांना घेऊन. तर शासनाला एवढं विनंती आहे की माझं नुकसान जे बी झालेलं आहे भरपाई करून द्यावा. हीच मला शासनाला विनंती आहे, हीच आग्रहाची विनंती आहे माझ्या. 2,60,000 रुपये कॅश होती का तुमची? हां, 2,60,000 रुपये कॅश होती. आणि इतर नुकसान वेगळं आहे. नातेवाईकाकडून मी 2,60,000 रुपये घेतलेले होते का मला काही ना काही मी जागा घेऊन त्याला बांधून घेऊ पत्र्याच्या शेड लावून तिथं उदयनिर्वाह करेन बा आपण भाड्याने वाचून देऊ असं म्हणून. पण अजूनपर्यंत ते पैसे बी गेले, सगळं काही गेलं माझं. घटना कशी समजली तुम्हाला? ही घटना अशी समजली का एकदम दूर आला आणि सगळे सुना वगैरे सगळे आता आतमध्ये होते, सगळे घाबरून बाहेर निघून गेले. तसं त्या लहान बाळला उचललं आणि मी जळगावला निघून गेलो. मग बाकी आजूबाजूवाल्यांनी वीज पेटवली. नंतर अग्निशामक दलची गाडी आली, त्यांनी ती वीज पेटवली. आपला सगळं थंड केला त्यांनी आगला आणि मग ते सगळं नुकसान झालं. सगळ्यांनी सामान बाहेर काढल्यावर सगळं आग विझून मग सगळे शांत बसले. नागरिकांनी मोकळा श्वास घ्यावा, त्यांना शारीरिक व्यायामाची सवय लागावी आणि सामूहिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळावी या उद्देशानं कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीनं हॅपी स्ट्रीट उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. तर आज कल्याणच्या वसंत व्हॅली रोडवर हा उपक्रम पार पडलाय, ज्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतलाय. कल्याणच्या वसंत व्हॅली रोडवर आज हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित व्हावेत यासाठी स्वतः पोलिसांनीही यात सक्रिय सहभाग घेतला. मागच्या 2 ते 3 वर्षापासून जसं केडीएमचे आयुक्त मॅडम सांगितलं की हा इनिशिएटिव्ह सुरू आहे पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये. केडीएमचे असेल किंवा दिलदोस्ती ग्रुप असेल आणि ठाणे पोलीस आयुक्तालय असा संयुक्त विद्यमाने हा हॅपी स्ट्रीटचा कार्यक्रम मागच्या 2 ते 3 वर्षापासून सुरू आहे. त्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी वसंत व्हॅलीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहत असाल की अतिशय सगळ्या लोकांचा संडे मॉर्निंग अतिशय उत्साह आणि सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे. आणि एक आपल्या रुटीनमधून पण आणि आपले जे काही कलागुण आहे यांच्याकडे वाव मिळण्याकरता हा हॅपी स्ट्रीटचा उपक्रम सुरू केला गेला होता. आणि आपण इथं पाहतो की खूप मोठ्या संख्येने नागरिकसुद्धा आलेले आहेत. आणि त्यानंतर जे परफॉर्म करणारे जे आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे स्पोर्ट्स असतील, सगळे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम असतील, अशा सगळ्या प्रकारच्या शो हा आज या ठिकाणी होत आहे. निश्चितपणे एक लोकांच्या करता एक रुटीन त्यापेक्षा काहीतरी वेगळी संडे मॉर्निंग या निमित्ताने कल्याणकरांना अनुभवायला मिळत आहे. आता ही सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपण याचाच विचार करत होतो की ह्या वर्षीच्या हॅपी स्ट्रीटमध्ये आपण विचार करतो दर महिन्यामध्ये एका ठिकाणी म्हणजे आपण घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आयुक्त मॅडम सांगितल्याप्रमाणे केडीएमसी ज्याप्रमाणे आपण रोड जे असतील त्या ठिकाणी मॅक्झिमम लोक येऊ शकतात अशा रोड साईड कल्याण डोंबिवलीमध्ये पण हा पुढे सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि निश्चितपणे आम्ही त्याप्रमाणे महिन्यामध्ये ॲटलिस्ट एक तरी प्रोग्राम घेण्याचं आमचं नियोजन आहे. प्रत्येकाच्या मनात काय असतं आणि आपल्याला कुठे जायचंय हे आपल्याला मनातच माहीत असतं. दिल्लीत पत्रकार परिषदेत वज्रमूठ असल्याचं सांगण्यात आलं. हे किती दिवस टिकणार हे पाहू. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सर काय सांगाल, उद्धव ठाकरेंनी चॅलेंज दिलेलं आहे की आमचे खासदार आहे ते फोडून टाकतात. मला असं वाटतं की 2 दिवसापूर्वी पण सांगितलं की प्रत्येकाच्या मनामध्ये काय असतं ते कोणी सांगू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मला कुठं जायचं आहे हे माझ्या मनानं नक्की केलेलं असतं. त्याच्यामुळं परवाची दिल्लीची पत्रकार परिषद देखील आम्ही सगळ्यांनी बघितली. वज्रमूठ आहे म्हणून सांगितली, पण ते आपण सगळ्यांनी बघू आता ते किती दिवस टिकते. त्याच्यामुळे त्यांनी आव्हान दिल्यावर त्याला प्रति आव्हान दिलंच पाहिजे अशातला भाग नाही. परंतु आपल्याला हे देखील माहिती आहे की ज्यावेळी शिवसेनेच्या बाबतीमधली भूमिका उबाठाच्या लोकांना खऱ्या अर्थानं पटली आणि वंदनीय बाळासाहेबांचा वारसा आणि विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते विधानसभेनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं. तर मी असं सांगितलं होतं की 10 ते 12 माजी आमदार, खासदारकीचे उभे असलेले काही उमेदवार, आमदारकीचे काही उमेदवार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील. आणि मला असं वाटतं की प्रोसेस सुरू झालेली आहे. 15 तारखेला प्रवेश जवळपास निश्चित मानला जातो. तर या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही. आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू. त्याच्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातनं त्यांचा पराभव करून तिथं निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदे साहेब आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाहीरपणानं सांगायच्या नसतात. पण मी तुम्हाला जे सांगितलं की फार मोठी महाराष्ट्रामध्ये मुवमेंट सुरू आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची, आणि त्याचेच पडसाद तुम्हाला हे सगळ्या बघायला मिळतात. माझ्याकडे 15 तारखेला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचा आभार दौरा आहे, त्याच्यामध्ये देखील मोठे प्रवेश होणार. नाही, मला त्यांच्या आव्हानावर त्यांच्या प्रति आव्हानावर काहीच बोलायचं नाही. शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आम्हाला वाढवायची आहे. ज्या पद्धतीनं 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी बांधून फिरण्याचं काम केलं, त्याचे प्रतिसाद आज आम्हाला मिळत आहेत, त्याचा आउटपुट आम्हाला मिळतोय आणि ती संघटना आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं पुढे न्यायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शिवसेनेची सभासद नोंदणी देखील सुरू झालेली आहे, त्याला देखील प्रचंड प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं आम्ही सरकारमध्ये मंत्री म्हणून चांगलं काम करणार आहोत, तसं संघटनात्मक शिवसेना ही फार ताकदीनं महाराष्ट्रामध्ये उभी राहिली पाहिजे, हा देखील आमचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदेंचा राजन साळवींना फोन आला आणि 3-4 दिवसामध्ये पक्षप्रवेश दिल्लीमध्ये करू अशा प्रकारची माहिती पुढे. तुमच्याकडे काय माहिती आहे मला माहित नाही, पण ठीक आहे, तुमच्याकडे सूत्रांकडनं माहिती आली, मला माहित नाही.
मुख्यमंत्री पदासंदर्भात ज्या पद्धतीनं सांगत होते, जयपूर डायलॉग मध्ये काल देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं बोलले, अडीच वर्षाचा जे बोलणे झाल्याचं सांगण्यात येत होतं, बोलणी झाली नव्हती झाली, त्यावर तुमचं कसं काय म्हणणं आहे? अडीच वर्षाचा फॉर्म्युला जो आहे आणि फडणवीस ज्या पद्धतीने जयपूर डायलॉग्स मध्ये काल बोलले कुठच्या बाबतीत? आधी म्हणजे 2019 मध्ये अमित शहा जेव्हा मी देवेंद्रजींची पूर्ण मुलाखती बघितली. मला असं वाटतं की काल अनेक खुलासे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासमोर आणलेले आहेत आणि कशा पद्धतीनं एखाद्याला बदनाम केलं जातं, कशा पद्धतीनं खोटं बोललं जातं, हे कालच्या त्या सगळ्या मुलाखतीतनं देवेंद्रजींनी स्पष्ट केलं. जिथं काही घडलेलंच नव्हतं तिथं देवेंद्रजींना बाहेर ठेवण्यात आलं होतं, अमित शहा साहेबांनी ह्या कमिटमेंट केल्या होत्या, हे जे काही भाषणातनं आपण ऐकत होतो त्याचे सगळे खुलासे काल देवेंद्रजींनी केलेले आहेत. दिल्लीतल्या पराभवावरून रोहित पवार यांनी म्हटलं आहे की इंडिया आघाडी जी आहे त्याच्यामध्ये समन्वय नसला, म्हणजे आता कुठेतरी यांच्यातच या पराभवावरून बघा 3-3.5 महिन्यापूर्वी विधानसभेच्या अगोदर तुमच्याच माध्यमातनं माझं राजकीय मत मी मांडलेलं होतं की ही जी काय इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी म्हणून त्यांनी घेतलं म्हणजे भारताबद्दल आम्हालाच आत्मीयता आहे, भारताचं तारण करते आम्हीच आहोत, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलेलं होतं. ते टिकणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं पहिलं मॅन्डेट आम्हाला दिलं, त्याच्यानंतर आता दिल्लीनं दिलंय, त्याच्यामध्ये शिल्लक काय राहिला हा एक प्रश्न आहे ना. आता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकण्याशिवाय महाविकास आघाडीच्या पक्षांना पर्याय उरलेला नाही आणि म्हणून काही कारण सांगून आता आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो. आता महाविकास आघाडीचं भविष्य हे प्रचंड अंधारमय पुढची 25 वर्ष तरी आपल्याला दिसतंय. आज संजय राऊत म्हणाले की गेल्या 10 वर्षातल्या निवडणुका सैतानी पद्धतीने लढवल्या जातात, त्यासाठी साम दाम दंडभेद वापरला जातोय. मला असं वाटतं की काल पराभव झाल्यानंतर केजरीवालांची जर मुलाखत आपण बघितली असेल तर ह्याच्यामध्ये ह्याच सगळ्या प्रश्नाला उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. तर त्यांनी कसा पराभव मान्य केला, ठीक आहे, काही पराभव झाल्यानंतर स्वतःमुळे झाला असं पण म्हणणार नाही, परंतु त्यांच्या मुलाखतीतनं लोकशाहीला सन्मान केला पाहिजे हे त्यांनी स्वतः सांगितलं ना. आणि पराभव कशामुळे झाला याचं आत्मचिंतन करतो असं देखील त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं किती कॉन्ट्रोवर्सी आहे, ज्यांच्या पक्षाचा पराभव झालाय ते लोकशाहीचा सन्मान करतात आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेले आहेत. यातला एक आरोपी फरार आहे आणि विरोधकांकडनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला सातत्याने जोर दिला. विरोधकांनी काय करावं हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे, परंतु धनंजय मुंडेंच्या बाबतीमधली स्पष्ट भूमिका सगळ्यांचीच आहे की सध्या त्याची ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे, त्या प्रकरणाची कोर्टामध्ये मॅटर आहे, काही लोकांना अटक केलेलं आहे, आयजीच्या अध्यक्षतेखाली SIT नेमली गेलेली आहे, त्याची देखील चौकशी आहे आणि त्याच्यामधनं जे काही निष्पन्न होईल, ज्या चौकशीतनं निष्पन्न होईल, आमची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना फासावरच लटकवलं पाहिजे. अशी प्रवृत्ती म्हणजे परत वाढणार नाही ही भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही, ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही. परंतु त्यातला मारेकरी एकही सुटता कामा नये आणि प्रत्येक मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. बीएमसी बद्दल काय सांगाल? काय आशावादी आहात तुम्ही? दिल्ली नंतर बीएमसी संदर्भामध्ये निवडणूक आहे, तिथे आहे ऑलरेडी, दुसरं आहे, पण BMC मध्ये देखील महायुतीची सत्ता येईल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. ज्या पद्धतीनं पूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुंबईच्या कायापालट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, आता देवेंद्रजी करतायत, अजितदादा करतायत. त्याच्यामुळे या तिघांच्या संयुक्त प्रचारातनं, संयुक्त युतीतनं तिथं महायुतीचाच भगवा फडकणार आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.